पराभूत झाला. हा टेनिस क्रिकेट आहे. परंतु मी कौतुक करेल त्या बॅट्समननं. नक्कीच समोरचा संघ जरी विजय झाला तर त्या विजय संघाला घाम फोडला अक्षरशः त्या बॅट्समननं. अशाच मॅचची अपेक्षा असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांना सर्वांना रवींद्र म्हात्रेचा प्रेमाचा नमस्कार. मित्रांनो, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या रात्रीतला पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. 1-1 विजय प्रस्थापित केलंय. दुसऱ्या विजयासाठी घोडदौड सुरू असेल. या दोन संघामध्ये आपण पाहू शकाल निलेश स्मृती जावळे आणि त्यांच्या विरोधात काळभैरव कळंबोली. पुन्हा एकदा भगव्या रंगाच्या जर्सीमध्ये संघ कळंबोली आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा मॅच. चला स्पीडअप करायचा आहे तुम्हाला. 4 षटक 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. टाइम या ठिकाणी नोंद केले प्रणय म्हात्रेनं. ज्यावेळेस पहिला बॉल पडेल 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक संपवायचे आहेत. अक्षय म्हात्रे आमच्या जवळ आलेत. नक्कीच काहीतरी कानमंत्र असेल. आज मोहा संघ विजय झालाय. अक्षय म्हात्रे खुश झालेत कारण गावाचे नवनिर्वाचित जावई नवीन जावई आहेत अक्षय म्हात्रे. परंतु आमचे गौरव मोकल थोडेसे नाराज आहेत रुपेश दादा. कारण आपल्या मामाचा गाव हारलेला आहे, पराभूत झालेला आहे. खरं तर आपण पाहतो ना की झुक 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 अगिण गाडी दुरांच्या रेषा हवेत जाई पळती झाडी पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया असे आमचे गौरव मोकल. आज मामाचा गाव मात्र इथे हरलाय. नेव्हर माइंड. खूप चांगलं प्रोत्साहन सुरू होतं दोन्ही बाजूनी. चांगली खरं तर आम्ही खूप मजा केली आहे अगदी या व्यासपीठावर. ज्यावेळी मच्छिंद्र सरांचं समालोचन सुरू होतं आमचे सर्व आयोजक जाली आयोजक आहेत सर्व. फॉर एंटरटेनमेंट कॉमेडी खूप चांगली करत असतात. चला जाऊया मॅचच्या आत. आता तर दिशेनं मैदानाच्या आतमध्ये जितू सोमाचे सर 40+ चे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि यशवंतजी ववळेकर ते मात्र मॅचचा आनंद घेताना. हा पहिला बॉल बिहाइंड द कीपर. सिंगल मिळाले प्रमोद कडो. तर नवीन होतकरू खेळाडूंना नेहमीच संधी देतात. साई बैलाचे मालक आहेत. क्रिकेट सोबत बैलगाडा शर्यतींची प्रचंड आवड. ग्रामपंचायत सदस्य म्हणून जावळे गावची ओळख. प्रमोद कडो आपलं ही स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. 4 षटकांचा मॅच आहे. विजयजी खारकर देखील या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेतात. 40+ चे अनेक खेळाडू उलवागाव तरगर कोंबडबुजे मोहा या परिसरातील. सेकंड बॉल इनसाइड द आउट. फटका खेळाय वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे उभा. संदेश आहे त्या ठिकाणी. जावळा गाव खरं तर पुन्हा एकदा मी आयोजक कमिटीकडनं मनापासून आमंत्रण करतो. या ठिकाणी आग्रहाची विनंती असेल. विजयजी खानावकर कळंबोली पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक विजयजी खानावकर या आपण आपलं स्वागत आहे. रॉयल कळंबोली आपण संघ पाहिला असेल ओपन स्पर्धेमध्ये अनेक वर्ष. त्या संघाचे स्पॉन्सर पॅकर विजयजी खानावकर या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. पुन्हा एकदा मनीष कडू एक फास्टर बॉलर. राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांना पार करून चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू यास डेफिनेटली नो बॉल कॉल. अंपायर सिग्नल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा थांबला देखील होता फलंदाज. यस नो होत होता आणि अशा परिस्थितीमध्ये नीरज राणावत सरांचा इशारा ओव्हर स्टेप आणि इथे मात्र नो बॉल घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे आपण पाहिला तर ज्या पद्धतीनं ओव्हर स्टेपचा नो बॉल घोषित केल्यानंतर हा आहे फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची नामी संधी आली आहे. 1 शॉट नो बॉल आणि 1 शॉट म्हणजे 2 निर्णय एकाच वेळेस द्यावे लागले नीरजी रणावत यांना. 1 धाव कमी केली जाईल. अर्थातच जिथे 2 धावा पळून काढल्या तिथे मात्र 1 धाव कमी होईल म्हणजेच 2 धावा मिळाल्या. 3 धावा टोटल आल्या होत्या. इथे मात्र 2 धावा म्हणजे टोटल स्कोर जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. 4 धावा धावफलकावर लागले आहेत. निलेश स्मृती जावळे विपक्ष काळभैरव कळंबोली. चला मॅच सुरू करायची. जास्त वेळ घेता येणार नाहीये तुम्हाला. वेळेचा बंधन आहे. प्रत्येक मॅच घड्याळाच्या काट्यावर आपण पाहतोय. आजचा बरोबर 12 वाजून गेलेत. 12 वाजून 25 मिनिटं झालेत म्हणजे यस फ्री हिट 31 सुरू झाली आहे. फ्री हिट. उघडा डोले बघा नीट.
हा होता फ्री हिट, हवेमध्ये खेळलाय, गगन भेदी फटका आहे आणि इथे मात्र यस डायरेक्ट हिट. येस नो नो येस, नो कॉम्बिनेशन नो कॉर्डिनेशन आणि एक मोठी विकेट. फलंदाज अनिकेत जाई तंबूच्या श्रेयाला. पाय इथे ताळमेळ बिघडलं. नो यस यस नो हे चित्र पाहायला मिळालं. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच ताळमेळ तुमच्यामध्ये असणं गरजेचं असतं. जसं एखाद्या संसारामध्ये वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीचं ताळमेळ नसेल ना, तर मग अनेक वेळा आपण घटस्फोट होताना पाहतोय आणि वैवाहिक जीवन विस्कळीत होताना पाहिलंय. तसंच मात्र इथे टेनिस क्रिकेटमध्ये या दोन फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता आणि त्याचं भुर्दंड भोगावं लागलं अनिकेतला. अनिकेत जाईल धावची स्वरूपात बाद अर्थात तंबूच्या दिशेनं. नवीन बॅट्समॅन मैदानात दाखल होतोय, प्रभात अंबोरे. कलंबोली गावचा हा खेळाडू. आज कलंबोली म्हटलं तर एक गाव होतं, परंतु आता ते शहरीकरण झालंय. आज सातत्यानं कलंबोली मैदानावर इंटर कॉलनीच्या एवढ्या मॅचेस असतात की प्रत्येक आठवड्याला तिथे स्पर्धा असते आणि पीटीसी लाईव्ह नक्कीच तिथे निश्चित असते. केडी किरण दळवी आमचे केडी टीम तिथे नक्कीच असतात. अशा परिस्थितीमध्ये आज कळंबोली हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. पहिला ओव्हर सुरू आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 रन्स ओनली. 5 धावा धाव फलकावर. 4 चेंडूंची खेळ या ठिकाणी फेकी झालेली आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांचा मॅच. मनीष पंचांना पार करून चेंडू फेकतोय. हा चेंडू खूप चांगला फटका. अगदी आपण पाहिलात तर चेंडू कव्हरला होता आणि त्याच पद्धतीनं कव्हर ड्राईव्हचा हा फटका. ज्या दिशेने चेंडू आला त्याच दिशेने खेळण्याचा खूप चांगला प्रयत्न केला, त्यामध्ये यश मिळालं बॅट्समन प्रभातला. प्रभात अंबोरेच्या बॅटमधून आला चौकार. पहिल्यांदा नव्यानं मी तर कळंबोली संघाला पाहतोय या परिसरामध्ये खेळताना. आज ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्या टेनिसला आलेल्या सुगीच्या दिवसांमध्ये आपण पाहतोय फार मोठा क्रेज निर्माण झालाय आणि आज कळंबोली संघ मैदानावर खेळतोय. खोलवर पतीचा बॉल मनीषचा होता. चेंडू जातोय अगदी वाईडिश लॉंग ऑफ कडे. संदेश आहे त्या ठिकाणी सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या टोटल पाहायला मिळते 10. 2 अंकामध्ये या पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावसंख्या पाहतोय. चांगली सुरुवात कालभैरव कळंबोली संघ करत असताना. नांदाई माता सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, खरं तर हे रजिस्ट्रेशन मंडळ आपण पाहतोय सातत्यानं प्रत्येक वर्ष. फक्त जागा बदलली. आज तरगर गाव विस्थापित झाला, स्थलांतरित झाला उलवा नोड परिसरामध्ये. परंतु तुम्हाला आठवत असेल 3-4 वर्षापूर्वी ते मैदान नांदाई माता अर्थात आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं आज सातत्यानं ही स्पर्धा आपण पाहतो. आर के ट्रॉफी तुम्ही पाहिली असाल. आज मॅट्रिक्स ट्रॉफी पाहतोय आणि आयोजक मात्र आमची खूप मेहनत घेत आहेत. सर्व आयोजकांचं मी मनापासून कौतुक करेन. यशवंतजी ओवलेकर, सुजित मोकल, रुपेश मोहिते, सर्व आमचे नांदाई क्रिकेटचे सर्व प्लेयर्स अर्थात अक्षय म्हात्रे असतील, सातत्यानं दरवर्षी आमच्यावर प्रेम दाखवतात आणि स्पर्धेला आवर्जून मात्र या आम्हाला आमंत्रण असतो. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतोय. आम्हा समालोचकांना दिलेली ही नामी संधी असते. आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर हा मला दिलेला व्यासपीठ आहे. त्याबद्दल नक्कीच त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. जाऊया मॅचच्या अर्थात दिशेनं. हा मात्र खूप चांगला मोठा लॉफ्ट केलाय बॉल. हवेमध्ये आहे 2 क्षेत्ररक्षक झेल खाली, परंतु इथे मात्र हा मस्तक पे दस्तक देणारा या फटका आणि दस्तक पे मस्तक येणारा हा 6 धावांसाठी षटकार. अगदी जवळून गेलाय, डोक्याच्या वरून गेलेला हा षटकार 6 धावांसाठी. अशा परिस्थितीमध्ये आता धावासंख्या वाढत चालली आहे. 16 धावा धावफलकावर लागल्या. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ऋतिक कडूच्या आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर हा लगावलेला टोला. जावळे विपक्ष कळंबोली हा दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. पहा मागच्या मॅचमध्ये हा स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. 56 धावांचं आव्हान ठेवलं होतं, म्हणजे 55 धावा. या मॅचमध्ये तुम्हाला 55 आकडा पार करावा लागेल. मी म्हणेन खास करून या दोन्ही संघांना. जर पहिला पूर्वार्धक सुरू आहे आणि कळंबोली टीम 55 धावा आकडा पार करतोय तर कुठेतरी या 2 संघांना कुठे संधी लागेल दुसऱ्या अजून एका तिसऱ्या विजयाची. परंतु काय घडेल या मॅचमध्ये.
अजून 2 षटक बाकी आहेत. फुल्लर लाईनचा बॉल, फुल टॉस बॉल, पंचिंग स्ट्रोक. इट्स अ ग्रेट हिट. चेंडू जाईल वाईड इश लॉंग ऑन रिजियनला. येतोय मॅट्रिक्स ट्रॉफीतला हा दर्जेदार षटकार. 6 धावा वाढतायत. 2 षटकार या ऋतिक कडूच्या गोलंदाजीत आलेत. महागडा ठरतोय. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला ओवळे संघाच्या विरोधात अगदी वाखाणणी जो गोलंदाजी झाली. अवघ्या 22 धावांवर ओवळे संघाला, अजनबी ओवळे संघाला थांबवलं होतं. तदनंतर मात्र या मॅच मध्ये कोलंबोली टीमच्या फलंदाजांनी आता पूर्णपणे आक्रमक पवित्र अग्रेसिव्ह बॅटिंग इथे सुरू झाली असं म्हणावं लागेल. जावळे संघाचा विचार केला तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी लोकसंख्या आहे त्या गावाची. कमी घरं, लोकसंख्या कमी, परंतु आज मात्र टेनिस क्रिकेटमध्ये नाव मात्र फार मोठं करतोय. पुन्हा एकदा वाईड यॉर्क. टेनिस क्रिकेट मधला सर्वात बेस्ट बॉल. क्रिकेटचा खरं तर मी म्हणेन ब्रह्मास्त्र म्हटलं जातो असा बॉल मात्र ऋतिक कडून फेकला वाईड यॉर्कर आणि तो मात्र फलंदाजाला बीट करून गेला. प्रभात अंबोरे मात्र डॉट खेळतोय. नेक्स्ट बॉल ऋतिक कडू. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. पंचांच्या डाव्या बाजूला मारा. आता मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज आहे ऋतिक. झेल खाली. यस, स्वतःच्या गोलंदाजीच्या फॉलन थ्रो मध्ये टिपला जातोय झेल आणि अशा प्रकारे कॉट अँड बोल्ड फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक 2. तंबूच्या श्रेयाला येतोय प्रभात अंबोरे. प्रभातने मात्र आपल्या संघासाठी 2 षटकार 1 चौकार ठोकलाय. चांगली किफायतशीर कामगिरी मी तर म्हणेन वैयक्तिक पाहायला मिळाली या प्रभातची. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसरे षटक सुरू असताना एक विकेट मात्र प्राप्त झाली गोलंदाज ऋतिकला. मात्र त्या षटकामध्ये 2 षटकार आलेत. 12 धावा दिल्या आहेत आणि 22 धावा धावफलकावर. अजून 1 बॉल बाकी. अजून 1 चेंडू शिल्लक. ऋतिक कडू या बॉलवर कमबॅक करण्याचा नक्कीच त्याचा मानस आणि धाडस असेल. नवीन बॅट्समन मैदानात विराज खानावकर. विजयजी खानावकर. खरं तर आपण प्रामुख्याने त्यांना अनाउन्समेंट केली 2 ते 3 वेळा की आपण व्यासपीठावर यावं, कारण पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. क्रिकेटची त्यांनाही प्रचंड आवड आहे आणि त्यांचेच चिरंजीव या खेळपट्टीवर येताना विराज खानावकर. आज मोटिवेशन आपल्या स्वतःच्या मुलासाठी अर्थातच इथे मात्र करत असताना विजयजी खानावकर. विजय खानावकर यांना क्रिकेटची असणारी प्रचंड आवड आणि विजय खानावकर यांचा खरं तर आवडता खेळाडू कोण असेल तर आकाश तारेकर आणि मनी. कलंबोली मधला डावखुरा फलंदाज मनी. आणि आता आपला मुलगा डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतोय. म्हणजे मणीकडनं काहीतरी कुठेतरी मी म्हणेन एक चांगला सल्ला मार्गदर्शन घेणारा हा खेळाडू कदाचित पहा. नवोदित खेळाडू विराज मात्र 1 सिंगल धाव कंप्लीट करतोय. संघाची धावसंख्या 1 न वाढते. 23 धावा. 23 रन्स. विराज खानावकरनं खातं खोललं. 1 धावेनं 2 षटकांचा वाजवी खेळ. 2 षटक 23 धावा. समोरचा संघ जावळे संघ आहे. प्रसाद गरत, राहुल गरत, पंकज गरत, त्याचबरोबर मनीष कडू असे मातब्बर बॅट्समन खेळाडू त्या संघामध्ये आहेत. आणि त्या संघासमोर एक योग्य आव्हान ठेवावं लागेल कालभैरव कलंबोली संघाला. विराज खानावकर, चला स्पीडअप करा. जावळे टीम तुम्ही जास्त एकत्र येऊ नका. चला लगेच मात्र आपण क्षेत्ररक्षण सजवा आणि जो कोण गोलंदाज असेल त्याने आपल्या गोलंदाजीच्या दिशेने जायचं आहे. प्रत्येक षटकामागे तुम्ही वेळ एकत्र येऊ नका. 12:30 वाजून गेलेत. आपण पाहतोय अगदी थंडगार वातावरणामध्ये आज आपण या स्पर्धेला एन्जॉय करतोय. आमचे लाडके प्रेक्षक अजूनही तेवढ्याच संख्येनं. खरं तर उल्वानोड परिसरामध्ये स्पर्धा म्हटली ना तर प्रेक्षकांची खूप चांगली गर्दी पाहायला मिळते. प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो. कारण उल्वानोडमध्ये आमची बरीच गावं स्थलांतरित झालीत. उल्वा, कोंबडभुजे, तरघर, मोहा अशी ही जी गावं आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या ठिकाणी आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नावानं, आणि त्याच ठिकाणची ही गावं इथे मात्र स्थलांतरित झाली. त्यामुळं खूप चांगले प्रेक्षक पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. हा विराजनं खूप चांगला फटका इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका फसला आणि विराज खानावकरच्या खेळीचा अंत. फलंदाज होईल झेलबाद.
आणखी एक धक्का मिळालाय, धक्का क्रमांक 3 कळंबोली संघाला. आता कमबॅक करतोय जावळे टीम. स्वर्गीय निलेश कडू या गावची खरं तर एक ओळख म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी देखील खूप चांगलं नाव लौकिक केलं, परंतु आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता आज त्या नावानं खेळले जात आहेत जावळे संघ. खरं तर आज नांदाई माता क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. रुपेशजी मोहिते यांच्या पत्नी अर्थातच संध्या वहिनी यांचीही मी या स्पर्धेच्या माध्यमातून आठवण करून देईल, कारण अगदी कमी कालावधीतच मी म्हणेन रुपेशजी मोहिते यांना साथ सोडली वहिनींनी, आणि आज त्यांच्या आठवणी मात्र त्यांच्या नक्कीच आजूबाजूला दरवळत आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये सातत्यानं संध्या वहिनींच्या आठवणी ह्या अगदी निरंतर येत आहेत. त्यांच्या स्मृतीचा सुगंध मात्र दरवळत आहे. त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पंकजच्या पहिली विकेट मिळाली आहे. पुलरलेनचा बॉल अगदी यॉर्क पद्धतीनं फेकलाय पंकजनं. लॉंगॉनकडे खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव मिळेल. प्रसाद घरत आहे पहा ज्या पद्धतीनं पंकज घरत गोलंदाजी करतोय. आजच ओले मैदानावर दुसरा क्रमांक या संघानं पटकावलं. आता त्यांचं मनोबल एवढा मी म्हणेन वाढलाय, अगदी कॉन्फिडन्स लेवल त्यांची हाय झाली असं म्हणावं लागेल. दिवसा रात्री सातत्यानं टेनिस क्रिकेट खेळणं आज आपण पाहतोय या जावळे संघाला. ऑन स्ट्राईक बॅट्समन अजय पोपेटा. रोशन आणि अजयसाठी हा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मनीष आहे त्या ठिकाणी मिळेल सिंगल. एकेरी धाव मात्र इथे वाढली जाते. एका धावेवर थांबवण्यास भाग पाडतात हे गोलंदाज आणि फलंदाज. इथे मात्र बॅटिंग करत असताना रोशन पोपेटा आणि अजय पोपेटा. हा चेंडू फिरकावून दिलाय, ताकदीचा फटका आहे, परंतु तिथे अगदी वाईडिश लॉंगॉनला सीमा लगत टिपला जातोय झेल आणि समाप्त होतोय बॅट्समन रोशन पोपेटाचा हा खेळ. रोशन बाद झालाय. रोशनच्या खेळीचा विचार केला तर एकच धाव, त्यानंतर मात्र विकेट. एकमेव प्रभात अंबोरे ज्या फलंदाजाचा आपण विचार केला तर एक 2 षटकार 1 चौकार, बाकी सर्व फलंदाजांनी निराशा केली आहे. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या धावफलकावर आता थांबली गेली आहे, ती म्हणजेच 25 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 23 धावा लागल्या होत्या याच कळंबोली संघाच्या. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावसंख्येवर अंकुश लगाम रोख लावण्याचं कार्य गोलंदाज करतोय पंकज घरात. एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अजय कडू आमच्या या खरं तर जावळे गावचे या मॅचचा आनंद घेत आहेत. चेतन घरात असतील, सातत्यानं आपण बघितलं तर खूप प्रोत्साहन देणारी ही मंडळी. जावळे गाव म्हटलं तर हनुमंताचं मंदिर या गावामध्ये अगदी हनुमान जयंती जल्लोषात साजरी केली जाते. ब्लॉकल बॉल खरं तर पंकज घराचे जेवढे चेंडूचे पंकजनं फेकले सर्वच्या सर्व खोलवर पद्धतीचे, एकही अखूट टप्प्याचा चेंडू फेकला नाही. या अगोदरचा ओव्हरफिच चेंडू मिळाला होता फलंदाज रोशनला, मात्र त्या बॉलवर देखील बाद झाला. म्हणजेच एकंदरीत शॉर्टपिच चेंडू फेकायचे नाहीत, जास्तीत जास्त खोलवर. ब्लॉक हॉल इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मनीष आहे, 1 धाव. 1 धावेनं काही नुकसान होणार नाही मी म्हणेन असे सांगतायत जावळे संघ. 25 आकडा इथे मात्र पार केलाय आणि या एका धावेनं 26 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 3 षटक 26 धावा. आता उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण चालवा, एकत्र येऊ नका. आता तुम्हाला लगेच एक मिनिट देखील वाचवावा लागेल, कारण तुम्ही जेवढ्या लवकर मॅच संपवाल तेवढ्या लवकर तुम्ही घरी जाल, तेवढ्या लवकर आमचे आयोजक फ्री होतील, कारण उद्या अजूनही 2 रात्री बाकी आहेत. निलेश स्मृती जावळे कोरा चहा आमच्या आयोजकांच्या वतीने. इथं मात्र खूप चांगली व्यवस्था, संपूर्ण व्यासपीठावर चहा. थंडी म्हटली ना तर चहाची आठवण सर्वांनाच होते. आणि मार्केटमध्ये बरेच चहा आलेत, अमृततुल्य बरेच चहा आलेत. येवली चहा, अमृततुल्य चहा. हा कुठला चहा आहे? हा घरचा चहा आहे. गुलाचा चहा,
लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर मधला पहिला बॉल डॉट. गोलंदाज आहे साहिल नाईक, ज्यांचे वडील अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळले जावळे संघातून, जावळे गावातून. साहिल नाईक यास अशा बुद्धनजरेनं पाहतोय फलंदाज की हा चेंडू नक्कीच बाहेर निघालाय, वाईड आहे की काय, परंतु अंपायर नो सिग्नल, काहीच कोणताही निर्णय येत नाही. दीपकजी बोराडे सर, नीरजजी रणावत सर पंचांच्या भूमिकेत. मागच्या मॅच मध्ये हेमंत कोहली सर, गणेशजी बाविस्कर यांना पाहिलात. शॉर्ट पिच बॉल, यस, थोडस बाउन्स केलं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलात की चेंडू काहीच बॉटम हँडलला स्पर्श झाला आणि तिथे मात्र कॉट बिहाइंड द विकेट. आणखी एक विकेट मिळाली आहे. अजय पोपेटा सलामीचा हा फलंदाज, सलामीवीर सूरज जातोय तंबूच्या आश्रयाला. अजय पोपेटा अजूनही आपण पाहतोय सूरज पोपेटा हा फलंदाज बाद झालाय. खरं तर सलामीचा फलंदाज अजय ऑन नॉन स्ट्राईक. षटकातले चेंडू शिल्लक आहेत प्रणय. आता मात्र पहा तीन बॉल डॉट फेकलेत. साहिल नाईकचं कौतुक करूया, काय कमालीची गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. शेवटचा अंतिम ओव्हर, तो देखील डॉट. चौथा बॉल डॉट जातोय. मिडन ओव्हर येईल का काय, हे मात्र चित्र पाहायला मिळतंय समोर. निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम प्रणय या मैदानावर होईल का, कारण 2 खेळाडूंनी विक्रम केला या मैदानावर मैदान षटक फेकण्यामध्ये. तिसरा खेळाडू ठरेल का. निवृत्ती दिगोडे टीमचा आणि प्रमोद मडवी जासई मैदान षटक फेकणारे 2 गोलंदाज. यस, बॉल इज वाईड सिग्नल. जमिनी 6 समांतर पंच घोषित करतायत की हा स्क्वेअर आहे. हा भरपूर बाहेर निघाला, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून भरपूर दूर गेला आणि तिथे मात्र पंचांनी घोषित केला वाईड बॉल. नेक्स्ट बॉल, चेंडू क्रमांक 5वा. हा पुन्हा एकदा सरळ दिशेने केलेला आहे. लॉंगॉन मिड ऑन कडे जातोय. लॉंगॉनचा क्षेत्र चेंडूवर येणार, उचलणार, एक सिंगल मिळाला. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम बॉल. ओनली 1 डिलिव्हरी रिमेनिंग, लास्ट ओव्हर. पूर्वार्धातला हा खेळ आणि या पूर्वार्धातला अगदी लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. किती धावा येतील, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावर. जर चौकार आला तर 32 होतील, 2 आल्या तर 30, परंतु 28 धावा. इथे मात्र चौकार 2 नाही तर येतोय खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ पूर्वार्धाचा समाप्त झाला. टोटल रन्स जाऊन पोहोचल्यात 34 या आकड्यावर. 35 धावांचं लक्ष्य, 34 धावा पूर्ण झाल्यात. 4 षटक आणि 35 धावांचं आव्हान इथे मात्र राहिलंय या पूर्वार्धामध्ये. आदरणीय सन्माननीय येणार आहे पोलीस स्टेशनचे कर्मचारी वाघमारे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. संरक्षणाय खलग्राह्य ब्रीद वाक्य. अहोरात्री ऊन पाऊस आणि वारा कशाचीही तमानं बाळगता हे पोलीस कर्मचारी मात्र काम करत असतात. ते वाघमारे सर, तुमचं या मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम सर. आपण आलात. खरं तर पुन्हा एकदा खरं तर आपल्या आल्याने या स्पर्धेची तर शोभा वाढली, परत तर त्यानंतर आमची सुरक्षा देखील वाढली. वातावरण प्रफुल्लित झालं. ते वाघमारे सर, आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि एकंदरीत आपण पाहतोय जावळे संघासमोर ठेवलेलं आव्हान आहे ते म्हणजेच 35 धावांचं. कलंबोली संघानं ठेवलेलं हे आव्हान 35 धावांचं. या मध्यरात्रीमध्ये खरं तर थंडीच्या वातावरणामध्ये मॅच कसा रंगेल, कसा मॅच तापेल, कसा मॅच गरम होईल हे मात्र उत्तरार्धामध्ये ऐकाल. पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल होईल. पुढील आवाज असेल आमचे साथी समालोचक, एक उत्कृष्ट समालोचक मित्रांनो, तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे नामवंत महाराष्ट्रातील समालोचक मचिंद्र पाटील सर.
तर सन्माननीय वाघमारे साहेबांचं आगमन झालंय. मी विनंती करेन वाघमारे साहेबांना की आपण सादरीकरण कक्षामध्ये यावं. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सुजितजी मोकल यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा योग्य सन्मान करावा. पोलिसांचं कार्य आम्ही कधी विसरू शकणार नाही आहोत. का ज्या पोलिसांना कोरोनामध्ये आपल्या जीवाची तमाना बाळगता आपली रक्षा केली ते आम्ही कार्य कधी विसरू शकणार नाही आहोत. सदैव तत्पर सदरक्षणाय खलनिग्रहणाय, स्वतःचं रक्षण करून समाजाचं रक्षण करणं ही त्यांना शपथ दिली जाते आणि त्या शपथीच्या आधारावरती पूर्ण आयुष्य त्या वर्दीमध्ये त्यांना आपण पाहतोय आपलं संरक्षण करतात. आज तुम्ही आम्ही कुठेही फिरू शकतो रात्रीच्या वातावरणामध्ये, याचं उत्तर फक्त पोलीसच असतात, त्याचं कारण देखील पोलीसच असतात. या रिवाल सर मगाशी आपण चर्चा केली, फार चांगली चर्चा होती. ती म्हणजे चहाची. माझा चहाचा शोध लावला तो चीननं. माझा भारत पहिल्या क्रमांकावरती आहे चहाच्या उत्पादनामध्ये, कारण सर्व कंपन्या बाहेरच्या आणि आपला पैसा जातो तो बाहेर. फक्त एकही कंपनी भारताची नाही आहे. आणि चहा आपल्या आरोग्यासाठी सर्वात घातक आहे तरी देखील लोकप्रिय आहे, हे मी म्हणेन थोडीशी शोकांतिक आहे. ना बॅक टू क्रिकेट. वाघमारे साहेब तुमचं मनापासून स्वागत. उल्वा नोड प्रगतीचं शहर म्हणून पाहिलं जातं. सातत्याने लोकसंख्या वाढते आणि जशी लोकसंख्या वाढते तसं पोलिसांवरती मात्र मी म्हणेन त्याची जबाबदारी वाढते. आणि वाघमारे साहेब ही जबाबदारी स्वीकारत असताना चांगल्या रीतीने पार पडत असताना तुमचा आम्हाला अभिमान आहे. प्राऊड ऑफ यू. कारण मी मागे देखील म्हटलं होतं रिवाल सर आठवत असेल की श्रीदेवी यांची हत्या दुबईमध्ये झाली, अजून शोध लागला नाहीये. ती हत्या जर आपल्या भारतामध्ये झाली असती ना तर 24 तासामध्ये पोलिसांनी छडा लावला असता. त्यावेळी मुंबई पोलीस भारतामध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पोलीस मानले जातात आणि स्कॉटलंडचे पोलीस हे पहिल्या क्रमांकावरती येतात, हे विसरता कामा नाहीये. ना बॅक टू क्रिकेट. पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे कारण सदरक्षणा खलनिग्रहण खाकी वर्दी धाक चांगला असतो आणि तो असायला हवा. समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणं, सामाजिक सलोखा राखणं आणि कायद्याची धाक असणं ही फार महत्त्वाची बाब आहे. त्याशिवाय देश पुढे चालणार नाहीये. यस रिवाल सर. हॅलो. नक्कीच डेफिनेटली मचिंद्र सर. खरं तर मचिंद्र सर तुम्हाला बघितल्यानंतर आम्हालाही आठवतं की ज्या वेळी बंदोबस्ताची वेळ असते, पोलीस वर्ग कमी पडत असतात काही ठिकाणी, त्यावेळी तुम्ही देखील त्या ठिकाणी जात असता आणि पोलीस दलाला सहकार्य म्हणून तुम्ही करत असतात. नक्की तुमचंही मी कौतुक करतोय. थँक्यू रिवाल सर. जिथे कमी तिथे आम्ही समाजसेवेचा वसा स्वीकारतो. रिवाल सर, लोकांमध्ये जाणं, लोकांमध्ये काम करणं आम्हाला आवडतं. कारण आयुष्यामध्ये तुम्ही किती जगताय महत्त्वाचं नाहीये, तुम्ही कोणासाठी जगताय हे फार महत्त्वाचं आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. तुमची कीर्ती उरली पाहिजे आयुष्यामध्ये, हे काम केलं पाहिजे रिवाल सर. आणि त्याचमुळे आपण पाहतो की जे मोठी लोक असतात त्यांच्या जयंत्या होतात आणि आपली घरची लोक असतात त्यांच्या पुण्यतिथ्या होतात. कारण ते स्वतःसाठी जगतात म्हणून पुण्यतिथी आणि जे लोकांसाठी जगतात म्हणून जयंती, हा फरक है रिवाल सर. ना बैक टू क्रिकेट. चलो दोस्तों, चलेंगे मैदान की तरफ. 35 का लक्ष्य बीच मैदान के पर. आज की प्रतियोगिता का एक और शानदार मुकाबला, और इस मुकाबले की चर्चा काफी हुई थी और जीतने वाली टीम खेलेगी कलम्बली टीम के आगे, चावले के आगे. यहाँ पर यह गेंद हवा में बैठी हुई, खिलाड़ी बाहर से मौजूद लेकिन उनके पहुंच में बाहर गेंद थी, लेकिन 2 रन बिल्कुल मिलेंगे, ये सोच होगी. विजय शेर खानावकर यहाँ पर आ चुके हैं. स्वागत है आपका. रॉयल कलम्बोली के रॉयल मैन जिन्हें कहा जाता है, रॉयल मैन है कि राजा की तरह जिंदगी जीने वाला रॉयल मैन. स्वागत है आपका. टीम का स्कोर 2 रन. उनके सुपुत्र भी इस मैदान के ऊपर इन एक्शन में हम देख पा रहे. राज खानावकर, नाम भी अच्छा रखा उनका, वो भी राज करेंगे कलम्बोली के ऊपर. उनके पिताजी ने किया लोगों की सेवा, उसके बाद वो स्वयं कर रहे हैं. दिलीप शेठ खानावकर भी कर रहे हैं और राज भी करेंगे. दिशा दी, यहाँ पर गेंद को छोड़ दिया, किसी तरह की छेड़खानी की अंपायर बताती हुए और यहाँ का वाइट का इशारा करते हुए. टीम का स्कोर आगे बढ़ता, फुसकर्मी इजाफा. टीम का स्कोर 35 का लक्ष्य है. हालांकि अंतिम गेंद पर छक्का आया था, उसके तहत टीम का स्कोर 34 पहुंचा और 35 का लक्ष्य का पीछा करते इस समय कलम्बोली के आगे इसमें टेबल जावले टीम. अच्छी टीम है, दोनों टीमें काफी अच्छे. संघर्ष होगा मैदान के ऊपर और पूरी उम्मीद करते हैं हम. ऑन साइड में खेलने की चाहत रखी थी फाइनल रीजन में, लेकिन टॉपेज लगा, खिलाड़ी वहां पर बैकअप देंगे और कोई भी कैच लेने के लिए तैयार नहीं था. और ये इतना अच्छा मौका था रिवाल सर की, लगभग गेंद 16 सेकंड हवा में थी, जितना कि हमारे सिग्नल होते हैं क्रॉसिंग में, तब तक कितनी गाड़ियां पास होती है, ये कैच लपका जा सकता था, लेकिन यहां पर किसी ने कोशिश नहीं की और यहां से मिलेगा 2 रन का इजाफा होता हुआ. बड़ी इत्मीनान के साथ दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे. ऐसे लग रहा है कि हम लॉर्ड्स में आए, इंग्लैंड में. इस तरह का माहौल इंग्लैंड में होता है रिवाल सर, और वो ठंड का माहौल मैदान पर हम देख पा रहे हैं. बहुत ही बढ़िया मैदान. के बी काका, यो लवली डिलीवरी
रिवाल सर, हम केबी काका की बात करते हैं। केबी कन्या स्कूल पहला पनवेल का स्कूल जो गर्ल्स स्कूल था, और ये पहला केबी कन्या यानी कि बड़ा मैदान के ऊपर। एक बड़ी बात मानेंगे हम। टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ 5 पर पहुंचता हुआ। वाघमारे सर हमारे सीनियर हमारे मंच के ऊपर मैच का लुत्फ उठाते हुए, उन्हें भी लगता होगा कि हम भी क्रिकेट खेले, लेकिन उनके पास जिम्मेदारी काफी होती है। कभी कभी परिवार से भी उनको मिलने के लिए वक्त नहीं मिलता। ये सेवा होती है। राउंड विकेट ऑन साइड में, इस बार गेंद को पुल किया, पुल सक्सेसफुल। स्क्वायर ऑफ द विकेट, गेंद को खेल दिया, अंपायर का इशारा, सीधा 4 रन। क्या नजाकत थी, क्या ताकत थी। बैकअप द लेन, बैकफुट पर गए, जगह बनाई शॉट के लिए, पूरा मौका था, पूरा अवसर था बल्लेबाज के पास, और पूरी तरह से झोंक दिया इस शॉट के पीछे और गेंद को फेंक दिया। स्क्वायर ऑफ द विकेट, सीधा 4 रन की मोहर लगती हुई। ताकत का स्ट्रोक, रिवर्सर कमजोर गेंद मारी जाते। बैकअप द लेन, पहले इस गेंद को शॉर्ट ऑफ लेन कहते थे, उसके बाद हाफ ट्रैकर, अब बैकअप द लेन। यानी कई साल क्रिकेट बदलता रहते हैं, नाम बदलते रहते हैं, लेकिन खिलाड़ी वही रहते हैं। टीम का स्कोर यहां से बनेगा 6 रन, 4 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन। सचिन पाटिल उल्वे, हमारे प्रणय महात्रे बहुत ही शानदार स्कोरिंग की भूमिका अदा करते हुए हर गेंद की हमें जानकारी देते हुए, जिसके तहत हम आपको आंखें दिखा सुना रहे मैदान से। फुल टॉस, लवली शॉट, कवर ड्राइव, आंखों को भाने वाला, क्रिकेट की खूबसूरती बढ़ाने वाला, ब्यूटी ऑफ क्रिकेट, क्रिकेट की खूबसूरती और निखर कर सामने आई। और ये शानदार चौका, पहला चौका स्क्वायर ऑफ द विकेट, दूसरा चौका कवर के रीजन में, मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता रखने वाले एक सक्षम बल्लेबाज प्रसाद मैदान के ऊपर तहलका मचाते हुए। और तो इस प्रतियोगिता में 100 ओवर कंप्लीट हो चुकी है। ये बात बताते हुए बहुत शुक्रिया प्रतिमेश। ये होनी चाहिए स्कोर की भूमिका अदा करते हुए बेहतरीन स्कोरिंग इस कलम से। और ये देखिए बढ़िया हिट, ये गेंद रुकेगी मैं कहूंगा उल्वा नोड में जाके। क्या लंबा छक्का था, टाइमिंग बढ़िया थी, ताकत का इस्तेमाल किया और फुल चार्ज बल्लेबाज, क्या फोर स्ट्रोक, यहां पर कलाई का इस्तेमाल किया, पहले से तैयार थे शॉट खेलने के लिए और यहां पर दिखा दिया आसमान इस गेंदबाज को। रिवाल सर आसमान साफ सुथरा है। जब 7:30 बजे चांद बहुत दूर था, अब 12:53 चांद हमारे सर के ऊपर आ चुका है। खूबसूरत चांद, खूबसूरत लम्हा। यहां पर दर्शकों की तादाद काफी मात्रा में, शबनम गिरती हुई ठंड के माहौल में चलता हुआ शानदार मुकाबला। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 19 पर पहुंचता हुआ। क्या कोलंबो टीम इस मुकाबले को रुका पाएगी या फिर जावले टीम अपने इरादों को अंजाम देकर इस मुकाबले में जीत का परचम लहराएगी? एक कड़ा सवाल मैदान के ऊपर उठेगा। टीम का स्कोर 19। अगला मुकाबला होगा भीमाशंकर ग्रुप वीआरसीसी वर्सेस जीतने वाली टीम। इस बार पर गौर करना है, यानी कि जो टीम जीतेगी वो खेलेगी वीआरसीसी गणेशपुरी टीम, यानी कि प्रथमेश कोहली की टीम के सामने खेलना होगा आपको। बड़ा चैलेंज। 19 रन, रिवाल सर अच्छी शुरुआत की मैदान के ऊपर, 35 का लक्ष्य। P1 में शानदार बल्लेबाज की जानते हैं कि P1 में हमारे पास अवसर है, यहां से रन बनेंगे तो आगे का सफर आसान होगा। यानी जवानी में आप पैसा जमा करोगे तो बुढ़ापा आसानी से कटेगा। ये भी एक सवाल होता है मैदान के अंदर। टीम का स्कोर आगे बढ़ता 19। बेहतरीन बल्लेबाजी, ड्राइव किया गेंद को, अच्छी सोच थी बल्लेबाज की, एक रन पूरा किया, दूसरी की तमन्ना रखेंगे लेकिन नहीं, सही कॉल था, दोनों बल्लेबाज का इनकार किया और यहां से मिलेगा 1 रन का इजाफा होता हुआ। प्रसाद गरत और राहुल गरत दोनों भाई और दोनों भाई की जोड़ी मैदान की रंग लाती हुई इस सिक्योरिटी ठंड में गर्माहट का माहौल लगाती हुई, और टीम का स्कोर 20 रन। अच्छी साझेदारी मैदान पर बनती हुई, जीत के लिए 15 रन की महज आवश्यकता। मिट्टी को मसलते हुए, ग्रिप को और मजबूत करते हुए 105 हुतात्मा की ये बलिदान दे रही महाराष्ट्र की पवित्र भूमि, और इस मिट्टी को मसलने के बाद अब में ताकत आती है, स्फूर्ति आती है मैदान के अंदर। इस बीच गेंद और ड्राइव किया गेंद को सॉफ्ट हैंड से, दी शादी केवल 1 रन पूरे, दूसरी की तमन्ना, लेकिन क्या 2 रन पूरे कर पाएंगे? भाग मिलकर भाग, और ये भाग बिल्कुल अच्छी दौड़ मैदान के ऊपर, एथलेटिक्स एफर्ट दिखाते मैदान के उधर। ऐसे लगे कि खेल जगत की उड़न पुड़ पीटी उषा मैदान पर भाग रही है, और पीटी उषा 2 माइक्रो सेकंड पीछे आई थी, जिसके कारण उनको सिल्वर मेडल मिला था। 2 माइक्रो सेकंड कितना कम टाइम होता है रिवाल सर, उन्हें पूछो टाइम की कीमत क्या होती है। टीम का स्कोर 2 से आगे बढ़ेगा, पुरस्कार में इजाफा। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पर पहुंचता हुआ, धीरे धीरे अपने मुकाम पर पहुंचती हुई सावले टीम सब कुछ नौचावर करती हुई, जीत की प्यास को बढ़ाती हुई और रनों की प्यास बुझाती हुई। ऑन साइड में घुटना टेक और मेरा शॉट डेक, क्या लाजवाब शॉट।
ये दोनों भाई मैदान के ऊपर घर में भी घर से सेट होकर आए मैं कहूंगा। और जिस तरह से बल्लेबाजी के टीम का स्कोर 2-6 से आगे बढ़ेगा और टीम का स्कोर है 28 रन। 35 का लक्ष्य, आसान सा लक्ष्य, 7 रन की महज आवश्यकता। समय बचेगा आयोजकर्ताओं का मैं कहूंगा शायद यहां से, क्योंकि दोनों बल्लेबाज सेट है, रिवर्सल और शानदार बल्लेबाजी। गणेशपुरी टीम के कप्तान आना है टॉस के लिए। जीतने वाली टीम के साथ आपका टॉस किया जाएगा। मोहा स्कोर का हाई स्कोर है, 63 रन बनाए थे उन्होंने और वो हाई स्कोर था। और वाइट का इशारा का अंपायर ने। एक तो रनों का अकाल, उसमें 13वां महीना, बिल्कुल। एक तो खाने के लाले, उसमें भी कोरोना। मैं कहूंगा डर लगता है कोरोना से, कितना अहम डर था। और द विकेट, ये फिर एक बार स्वीप करेंगे चांद। इस बार वाइट का इशारा, अंपायर को मिलता मौका सिक्योरिटी ठंडी में एक्सरसाइज करने का और इस मौके को नहीं गवाएंगे। 2 अतिरिक्त रन। हमारे वाघमारी सर भी इस मैच का लुत्फ उठाते हैं। स्वागत है आपका भी। कड़ी मेहनत के बाद पुलिस की वर्दी मिलती है, उसके बाद रुतबा होता है। पैसा सबके पास है रिवाल सर, लेकिन रुतबा सबके पास नहीं होता है। रुतबा होना चाहिए। और यहां से गेंद को यहां पर लपक लिया, कैच में तब्दील किया और यहां पर विकेट गिरता हुआ। एक भाई ने एक भाई का साथ छोड़ दिया, लेकिन अंजाम दे दिया इस मुकाबले को। घरत परिवार, बड़ा परिवार। नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए मनीष माफ कीजिए, मनीष कडू। मुकाबला आसान सा। कलम्बोली टीम ने सब कुछ दांव पर लगाया था, लेकिन रन नहीं बने थे। शुरू के आगाज में बल्लेबाजी नहीं हुई। टॉप ऑर्डर कुछ नहीं कर पाए, मिडल ऑर्डर कुछ नहीं कर पाए, जिसके तहत रन नहीं बने। 34 रन का इजाफा हुआ, लेकिन 35 रन बनाने की जो मंशा थी, लेकिन पहले ओवर में 19 रन मिले, जिसके तहत मुकाबले का बिल्कुल पर्दाफाश किया। और इस मुकाबले में जीत के कगार पर दहलीज के ऊपर खड़े इस बीच इस मैदान के ऊपर हम देख पा रहे सावले टीम। मजा आएगा मुकाबले में रिवर्स से, लेकिन आज मजा आया। मैं कहूंगा ये आपके पायगुंद रहेंगे, मराठी में हम कहते हैं, क्योंकि कल के मुकाबले साथ के साथ एक तरफे मजा नहीं आता। एक तरफे मुकाबले में कमेंट करने में नींद आती है हमें और दर्शक भी सोते हैं, लेकिन ऐसे मुकाबले जब आग लगती है मैदान के ऊपर तो मजा आता है कमेंट करने का। नए बल्लेबाज मैदान से अंपायर से काट लेते हुए भारत के बल्लेबाज फील्ड को मायना करते हुए मिडल स्टंप की मांग की। अंपायर ने उनको अनुमति दी मिडल स्टंप पर खेलने के लिए। मिडल का गार्ड अच्छा होता है, अब कहीं भी मुंह कर सकते हुए आसानी के साथ। इस बीच ये दूरियां बरकरार रखी और यहां पर वाइट का इशारा किया था। रिवर्स सर, मुझे एक बात समझ में नहीं आती, जब बल्लेबाज चौके छक्के लगाते हैं तो अंपायर को नहीं देखते, लेकिन जब गेंद बीट होती है तो अंपायर को शक की निगाह से देखते हैं। ये भी क्रिकेट हम देख पा रहे हैं सदियों से। और ये ड्राइव किया गेंद को, बॉलर बैक टू ड्राइव, बिल्कुल शानदार फील्डिंग का मुजाहरा किया। कहा कि एक कदम भी आगे बढ़ाएंगे तो गिल्लियां भी कर देंगे। हिम्मत है तो रन बटार नहीं बटार पाया। पर ओवर का समापन, 12 गेंदे समीकरण बचेगा, 5 रन की आवश्यकता। 12 गेंदे 5 रन, 5 गेंदे 12 होता तो रिवर्स सर मजा आता, लेकिन उल्टा समीकरण है। 12 गेंदे 5 रन। मजा आया रिवर्स सर, बहुत दिन के बाद रूबरू हुए आपसे। मजा आता है जब पुराने दोस्त हमें मिलते, ख्याल मिलते हैं तो कमेंट करने का और मजा आता है। 12 गेंदे 5 रन की आवश्यकता। जीतने वाली टीम टॉस करेगी गणेशपुरी के सामने, क्योंकि 30 रन बनाए मोहा टीम ने, जो टॉप स्कोर रहेगा उनका, जिसके तहत उनको यहां पर एक उनका मैच कम किया जाएगा, बाय दी जाएंगे उनको, यानी कि बोनस मिलेगा। ब्यूटीफुल ट्रॉफी, बाइसिकल, और ये बाइक होंडा की, हीरो नहीं कहेंगे हम, होंडा, क्योंकि हीरो होंडा अलग अलग हो चुके हैं। धंधे में पार्टनरशिप कभी टिकती नहीं, मैं कहूंगा। हीरो होंडा कई साल चली, लेकिन फिर भी यहां पर भी कर चुके। रुपेश मोहिते हमारे साथ हैं, स्वागत है आपका भी। डाउन द ट्रैक के लास्ट इस बार दिशा दी गेंद को लॉन्ग ऑन के ऊपर, एक आसान के सर ने बनाया, थोड़ा सा पंबल होता हुआ यहां से दूसरे की तमन्ना, डायरेक्ट हिट। अंपायर को सोचने पर विवश किया और अंपायर तीसरी आंख से देखना चाहेंगे। पीटीसी हमारी तीसरी आंख है और तीसरी आंख से देखा जाएगा। बल्लेबाज तो निकल चुके हैं शायद। 12 गेंदे 5 रन की आवश्यकता थी, 1 रन तो पूरा हुआ है। अब 11 गेंदे, रन बचे कितने देखेंगे, बताएंगे हम आपको। ये आउट है या नहीं है। अगर आउट होंगे तो 1 रन कम होगा, तो समीकरण 11-4 का हो सकता है। विजय शेठ हमारे खारकर भी हमारे मंच के ऊपर है। ये विजय नाम काफी बड़ा है, विजय शेठ खारकर, विजय शेठ खानावकर,
और विजय शेट हम अकुरले के कहते हैं, एक विजय उल्वेकर, ये बड़ा नाम है विजय। यस, विजय शेडोनकर, इन जिनके नाम में विजय है उनका हमेशा विजयी होता है। छत्रपति ट्रॉफी के ऑर्गेनाइजर विजय उल्वेकर, विजय खानावकर रॉयल कोलंबोली के हमारे ऑर्गेनाइजर। तो डिसीजन देखना यहाँ पर, यदि रन शॉर्ट है तो यहाँ पर रन कम किए जाएंगे, बल्लेबाज आउट या नहीं है तो भी रन कम किए जाएंगे। अंपायर की यहाँ पर अग्नि परीक्षा का समय होता है। अंपायर एक बड़ा रोल होता है दोस्तों, क्योंकि अगर आउट देंगे तो बल्लेबाज नाराज, नहीं देंगे तो गेंदबाज नाराज, करे तो क्या करे। यस, जो शॉर्ट रन का है ऑन फील्ड देना होगा आपको, और बल्लेबाज आउट है यानी कि एक रन कम होगा तो जो ऑन फील्ड अंपायर का फैसला होगा, जो शॉट के लिए, वो आपका फैसला अंतिम होगा। क्योंकि इतने माइक्रो से यहां पर देखना मुश्किल है पीटीसी के लिए। अब तक हालात नाजुक है क्योंकि शबनम गिर रही है मैदान के अंदर, जिसके तहत ये धुंधली रोशनी नजर आ रही है, जिसके कारण स्पष्ट रूप से नहीं देखा जा सकता। और यहां पर एक रन का इजाफा होगा। 11 गेंदे 4 रन की आवश्यकता। उल्वेनोड की यह प्रतियोगिता हम देख पा रहे हैं। इसी मैदान के ऊपर आरआर ट्रॉफी होती है। अब 1 तारीख से उल्वा प्रीमियर लीग का भी आगाज होगा शेलगर के मैदान के ऊपर 3 तारीख से। आजकल उल्वा का क्रिकेट काफी बढ़िया बन चुका है। हो सकता है भविष्य में उल्वा में क्रिकेट एकेडमी हो, जिस तरह से पनवेल में अब बन रहे बेंसरकर एकेडमी। हाल ही में वहां पर प्रतियोगिता खेली गई आज डे टूर्नामेंट में। समीकरण, चलो मुकाबले का स्पीड अप कीजिए, ज्यादा समय की फिजूल की बर्बादी न करे। समय बलवान है। 11 गेंदे 4 रन। कट किया गेंद को, एज लगी गेंद बिट्टू के पीछे, डायरेक्ट देने की तमन्ना थी लेकिन इस बार बाउंस दिया गेंद को और यहां से मिलेगा 1 रन की आवश्यकता। बिल्कुल होगी पूरी। 10 गेंदे 3 रन की आवश्यकता। आसान क्रिकेट। पहले रन ओवर में 19 रन बनाए जावले टीम ने और वहां से पर्दाफाश किया मुकाबले का, और ये मुकाबला आसान सा बनाते हुए। क्रिकेट हमारे लिए कितना आसान है, क्रिकेट हम कितने आसानी से खेल सकते हैं बताते हुए मैदान के ऊपर कोई दबाव नहीं है, बिल्कुल एंजॉय करते सिक्योरिटी ठंडी में इस क्रिकेट को एंजॉय करते हुए बल्लेबाज। टीम का स्कोर अब समीकरण बनेगा 10 गेंदे 3 रन की महज आवश्यकता। इस बार भी क्रॉस बैट स्ट्रोक, लेकिन 1-1 रन के लिए तमन्ना और जान दांव पर लगाई जा रही है। अंपायर का इशारा नॉट आउट। पहुंच चुके बल्लेबाज। 9 गेंदे 2 रन की आवश्यकता। आइए गणेशपुरी टीम के कप्तान टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करना है। जीतती हुई टीम के साथ आपका टॉस किया जाएगा और मुकाबले को तुरंत आगाज भी किया जाएगा। हमारे मंच के ऊपर हमारे आयोजकर्ता सम्मानीय यशवंत जी ओलेकर, सुनील जी मोकर, रुपेश जी मोहिते हमारे, और हमारे वाघमारे सर भी हमारे मंच के ऊपर मौजूद है। सीनियर ऑफिसर, स्वागत है आपका। पुलिस का डर काफी होता है, पुलिस के मार से पुलिस का डर ज्यादा होता है, होना भी चाहिए। 140 करोड़ की आबादी, उसमें पुलिस के ऊपर काफी मैं कहूंगा जिम्मेदारी और दबाव भी मैं कहूंगा। पॉलिटिक्स का काफी दबाव होता है उनके ऊपर, लेकिन पुलिस का दबाव को हटाकर वो काम करते हैं। उनको सैल्यूट करते हैं हम पुलिस को। खाकी वर्दी हमारा अभिमान है, हमारा स्वाभिमान है और हमारा प्राउड फील है। 1 रन की महज आवश्यकता। 8 गेंदे। स्कोर इज इक्वल नाउ, और इसी के साथ यह मुकाबला फिनिश हो सकता है या नहीं, और बिल्कुल हो भी चुका है। यस, ये मुकाबला जीत चुके 7 गेंदे शेष छोड़कर। हार्ड लक कोलंबोली टीम, बट गुड फाइट। और जावले टीम में मुकाबला आगे बढ़ेगी और टॉस किया जाएगा जावले वर्सेस वीआरसीसी गणेशपुरी के बीच में। ये